साधारणतः टिप्पणी कशा पद्धतीने आपण टिप्पणीची रचना केली पाहिजे याबद्दल थोडं आपण विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे की जर कोणी आपल्याला अधिकाऱ्याने आपण लिहिलेली टिप्पणी बदलवण्यास जर अधिकाऱ्याने सांगितले, कारण हे प्रसंग फार येतात ऑफिसमध्ये, तर अशा वेळेस आपण काय करावे? तर अशा वेळेस आपल्या सद्विवेक बुद्धीला पटत नसेल तर आपली टिप्पणी बदलवावी का, असा प्रश्न काहीसा आपल्या काही वेळा उपस्थित होतो. याबाबत अधिकाऱ्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, कारण कार्यासनातील सर्व कारवाईची जबाबदारी ही कोणावर असते? कार्यालय प्रमुखावर असते, संबंधितावर असते. त्याबाबत चर्चा करून आपला मुद्दा त्यांना पटवून देण्याचा अधिकाऱ्याला प्रयत्न करा. जर आपले मत अधिकाऱ्याला पटत नसेल तर टिप्पणीच्या सुरुवातीला तुम्ही चर्चेप्रमाणे किंवा आदेशानुसार सादर असे लिहून वरिष्ठाच्या शक्यतो सल्ल्याप्रमाणेच वागावे. समजला अर्थ? असे प्रसंग कधी येतात एखाद्या वेळेस, तुमच्या खूप तर येत नाही, परंतु असे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा अधिकारीच हे शेवटी कार्यालयाला जबाबदार असतात आणि अशा वेळेस त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. परंतु आपल्याला थोडंसं त्याच्यापासून सूट मिळावी असे वाटत असेल तर टिप्पणी लिहिताना आपल्या चर्चेप्रमाणे किंवा आदेशानुसार असं लिहून आपण ती टिप्पणी त्याला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे कुठलेही तुमच्या अंगावरती कुठली गोष्ट येणार नाही, कारण शेवटी ऑफिस अधिकारी हे जबाबदार असतात आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे आपल्याला वागायचं असते. आता आपण काही नमुने पाहूया टिप्पणीचे. या टिप्पणीच्या नमुन्यामध्ये आपण टिप्पणी कशी लिहिली पाहिजे. आता आपण वरती लिहिलं टिप्पणी आणि उजव्या बाजूला काय लिहिलं आहे? टेबल क्रमांक, नस्ती क्रमांक आणि त्याच्यावर आपण आपल्या विभागाचं नाव लिहिलं पाहिजे आणि आपण दिनांक टाकतो. इकडे दिनांक जरी डाव्या बाजून टाकले असेल तर आपण त्याच्याच खाली दिनांकसुद्धा टाकू शकतो. आणि आपण आपला टिप्पणी लिहिताना पहिल्यांदा मग विषय लिहितो, आपण नंतर संदर्भ लिहितो. या ठिकाणी संदर्भ लिहिलेला आहे. संदर्भामध्ये लिहितो आपण की अपील अर्ज याचा आलेला आहे. या अपील अर्जाच्या अनुषंगाने विषय आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत जोडपत्र ब मध्ये प्रथम अपील अर्ज अशा पद्धतीचा तो विषय आहे. म्हणजे या ठिकाणी अपीलचं प्रकरण आहे. प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील प्रकरण आलेलं आहे आणि त्या संबंधामध्ये टिप्पणी आपल्याला टाकायची असेल तर टिप्पणीमध्ये लिहिताना संदर्भ लिहावा लागतो की कोणाकोणाचा अर्ज कशासाठी आलेला आहे हे त्यावरून आपल्या लक्षात येते. आणि म्हणून संदर्भामध्ये लिहिलं आहे की श्री यांचा अपील अर्ज दिनांक इतकेला प्राप्त झालेला आहे वगैरे आपण लिहितो. मग आपण सुरुवात कशी करतो? सादरपासून करतो. माननीय श्री काय लिहायचं असेल तुम्हाला लिहा. याच्यामध्ये लिहिलं आहे पण चंद्रपूर यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती जनमाहिती अधिकारी श्री यांनी न दिल्यामुळे प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे हे प्रकरण आलेलं आहे, असं ते आपण सुरुवात करतो. मग हे अशा पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये निकाल करतो की माननीय जिल्हाधिकारी दीपक चंद्रपूर यांचे नावे दिनांक इतक्या नवे जोडपत्र ब मध्ये प्रथम अपील आलेले आहे. कृपया अपील अर्जाचे अवलोकन करावे. प्राप्त अर्जात खालीप्रमाणे नियमानुसार तपासणी करण्यात आलेली आहे. तो लिहितो. टिप्पणी लेखन करणारा माणूस ही अपील अर्ज बघतो. अपील अर्जामध्ये त्यांनी काय काय माहिती लिहिली आहे ते तो लिहितो तिथे. अपील अर्ज केव्हा कोण्या तारखेचा आहे, अपील अर्ज केव्हा मिळाला, अपील अर्जावर कोर्ट फी स्टॅम्प लावला आहे का, त्याच्यानं अर्जदार दारिद्र्यरेषेखाली आहे काय, त्याचा मग दारिद्र्यरेषेखाली असेल तर पुरावा जोडलेला आहे काय, अपील अर्जावर अर्जदाराची सही आहे का, अपील अर्ज कोणाच्या नावाने केला, अशा पद्धतीचं वगैरे आपण लिहितो. आणि अपील अर्जाची नोंद आपण गोपनीय आपलं जे रजिस्टर असते त्या रजिस्टरमध्ये केली का? माहितीच्या अधिकाराखाली एक रजिस्टर ठेवतो आपण. त्या रजिस्टरामध्ये याची नोंद घेतली काय, अपील अर्ज दुसऱ्या प्राधिकरणाशी संबंधित आहे काय, अपील करण्याचे कारण काय, सदर माहितीचे माननीय माहिती अधिकारी कोण आहे, अपील अर्जाची तपासणी करण्यात आली असता अपील अर्ज योग्य आहे, सबब अपील अर्ज निकाली काढण्यासाठी अपीलार्थी तथा माननीय
मानवी जनमाहिती अधिकारी यांना सुनावणीस बोलावून त्याचे म्हणणे ऐकून अपील निकाली काढणे योग्य राहील. सबब सुनावणीची तारीख व वेळ निश्चित करण्यास्तव विनंती आहे. अधिकाऱ्यांना लिहिलं त्याने की आपण एक तर आपली तारीख द्यावी, वेळ द्यावी, म्हणजे आपल्याला सुनावणीच्या वेळेस त्यांना आपल्याला बोलावते येईल. आणि त्यांनी हेही लिहिलं आहे की यात साहेब लिहितील ला सुनावणी ठेवण्यास हरकत नाही. मग या प्रमाणे जे जे अधिकाऱ्यांना ज्याच्याकडून टिप्पणी गेलेली आहे त्या अधिकाराच्या सगळ्याच्या सह्या, तारखा वगैरे त्यावेळेस असल्या पाहिजे. अशा पद्धतीने टिप्पणी आपण लिहितो. ही एक आपण टिप्पणी बघूया. महसूल शाखेची टिप्पणी आहे. उजवीकडे आपण सगळ्या ऑफिसचं नाव, विभागाचं नाव, त्याच्यानंतर टेबलचं क्रमांक टाकू शकता, तुम्ही तुमची नस्ती क्रमांक टाकू शकता आणि दिनांक टाकू शकता. मधात टिप्पणी असली पाहिजे. या बाजूला जरी टिप्पणी दिसत असली तरी तुम्ही मध्यभागी टिप्पणी, कार्यालयीन टिप्पणी लिहा. विषयी लिहिलेला आहे नायब तहसीलदार सवर्ग निवासी, नायब तहसीलदार कोरेगाव, जिल्हा सातारा. या ठिकाणी माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे सविनय सादर. जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडील पत्र क्रमांक इतकेचे कृपया अवलोकन होण्यास विनंती. श्री निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय कोरेगाव, जिल्हा सातारा यांनी इतके रोजी अर्ज करून 28/2/17 पासून शासन सेवेतून स्वेच्छेने निवृत्त होण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. जिल्हाधिकारी सातारा यांनी त्याच्याकडे पत्र क्रमांक इतकेप्रमाणे यांचा सेवा तपशील सादर केलेला असून संपूर्ण सेवा काळातील त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी चालू अथवा प्रस्तावित नसल्याचे आणि त्यांच्याकडे शासकीय येणे बाकी नसल्याचे त्यांनी कळवून श्री यांची सेवानिवृत्तीबाबतची विनंती मान्य करण्यास शिफारस केलेली आहे. श्री हे राजपत्रित अधिकारी असून त्याच्या स्वेच्छा किंवा सेवानिवृत्तीबाबत निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तो महसूल वन विभागाचा आहे. त्यांना महाराष्ट्र नागरिक सेवानिवृत्ती वेतन नियम 1982चा नियम 65(1) प्रमाणे शासकीय सेवेतून स्वेच्छेने सेवानिवृत्त होण्यास मान्यता देण्याबाबत शासनात प्रस्ताव सादर करण्यात यावा असे प्रस्तावित करण्यात येत आहे. सोबत शासनात सादर करावयाच्या पत्राचा मसुदा तयार केला असून त्यावर मान्यतेने आदेशार्थ सादर अशा प्रकारची टिप्पणी आपण टाकतो. या टिप्पणीवर लिपिक, वरिष्ठ लिपिक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि मग ते शासनाला जे आपल्याला पाठवायचे आहे त्या पद्धतीने ती टिप्पणी आपण पाठवतो. हा एक नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एक भारतीय वन विभागाची ही टिप्पणी आहे. आपण याच्यापेक्षा पुढे जाऊया. रजा मंजुरी पाहतो. नेहमी आपल्याला आपल्या स्थापना विभागांना हा प्रश्न असतो की रजा कशी मंजूर करायची. काही लिपिक आपले याच्यामध्ये फार ट्रेन आहे की टिप्पण्या कशा लिहायच्या, अगदी उत्कृष्टपणे टिप्पणी लिहितात. कारण लिपिक टिप्पणी लिहिण्यामध्ये फार तरबेज असतात. कशी टिप्पणी लिहायचे त्याचं सखोल काही लोकांना खूप ज्ञान असते, फार सुंदर टिप्पण्या लिहितात. परंतु काही लोकांना, नवीन लोकांना टिप्पणी कशी लिहावी याबद्दल जर अनुभव घ्यायचा असेल तर जुन्या टिप्पण्याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे आणि हे प्रॅक्टिसमधून सवयीनंतरच या टिप्पण्या आपण सुंदर पद्धतीने लिहू शकतो. इथे लिहिलं आहे की रजा मंजूर करण्याबाबत हा विषय आहे. माननीय आयुक्त यांना सविनय सादर असं आपण लिहिलेलं आहे. तर तुम्ही साधारणतः विषय, संदर्भ ह्या गोष्टी आल्या पाहिजे टिप्पणीमध्ये. उजव्या बाजूला नेहमी ऑफिसचं नाव, विभागाचं नाव लिहिलं पाहिजे. टिप्पणी हे साधारणतः मध्यभागी असली पाहिजे. लिहिलं आहे यांचा दिनांक इतक्या रोजीचा रजेच्या अर्जाचे अवलोकन होण्यास विनंती आहे. हीच गोष्ट आपण संदर्भामध्ये लिहू शकतो. त्यांनी म्हटलं आहे की इतकेपर्यंत रजेच्या पुढे इतक्या रोजीची शासकीय सुट्टी जोडून घेण्याच्या परवानगीसह, कारण आपण सुट्टी जर मधामध्ये सुट्ट्या, शासकीय सुट्ट्या येत असेल तर त्या शासकीय सुट्टीची सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागते. म्हणून शासकीय सुट्टीला जोडून, त्यालासुद्धा परवानगी जोडून इतके दिवस खाजगी कारणास्तव अर्जित रजा मंजूर करण्याबाबत विनंती केलेली आहे. श्री यांचे खात्यावर आपण लिहितो की श्री यांच्या खात्यावर दिनांक इतके रोजी इतके दिवस अर्जित रजा व इतके दिवस अर्धवेतनी रजा ही शिल्लक आहे
असं आपण त्याच्यामध्ये लिहितो. असं त्यांनी जो कोणी लिहिलं असेल टिपणी त्यांनी ते कळवलेलं आहे. वरील पार्श्वभूमीवर त्याचं कळवल्यामुळे का त्याच्या खाली इतक्या रजा शिल्लक असल्यामुळे वरील पार्श्वभूमीवर त्यांनी विनंती केल्याप्रमाणे दिनांक इतके ते इतकेपर्यंत रजेच्या पुढे इतके रोजीची शासकीय सुट्टी जोडून घेण्याच्या परवानगीसह इतके दिवस खाजगी कारणास्तव अर्जित रजा मंजूर करण्यास हरकत दिसत नाही अशी टिप्पणी लिहिल्या जाते. श्री यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री यांच्याकडे सोपवण्यात यावा असे प्रस्तावित करण्यात येत आहे. टिप्पणी मान्य झाल्यास सोबत आदेशाचे प्रारूप सादर केले असून त्यावर स्वाक्षरी होण्यास विनंती आहे. म्हणजे तेव्हा टिप्पणी आपण लिहितो तेव्हा जर खात्री असेल तर आपण सोबत आपलं प्रारूपसुद्धा जोडून टाकतो, मसुदासुद्धा तयार करून सोबत टाकतो. अशा वेळेस टाकताना लिपिकाने टिप्पणीवर सही केली पाहिजे. त्याच्यानंतर अधीक्षक आहे, अधीक्षकानंतर नायब तहसीलदार असू शकते किंवा कोणी कक्ष अधिकारी असू शकते. मग क्लास 1, क्लास 2, क्लास 1 अशा पद्धतीने हे टिप्पणीवर सगळ्यांच्या सह्या झाल्यानंतर ती टिप्पणी पूर्ण झाली असे समजून आपण त्यावर आपली कारवाई पूर्ण करतो. तर अशा पद्धतीनं अनेक पद्धतीनं तुम्हाला टिप्पण्या लिहिता येते. आपल्याला जर तालुके सब डिव्हिजन्स अलग अलग करायचे असेल तर या पद्धतीनं सुद्धा आपण टिप्पणी लिहिली तुम्हाला दिसते. वरील प्रमाणे चिमूर व ब्रह्मपुरी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यक्षेत्रातील तालुक्यात बदल करण्याबाबत टिप्पणी व प्रारूप आदेश मंजुरी करता सादर. आपण ज्या सही खाली सह्या केलेल्या आहेत त्या सह्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला टिप्पणीवर कोणाकोणाच्या सह्या घ्यावं लागते ते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघता येईल. अशा पद्धतीने आपण अतिशय महत्त्वाचा भाग असलेला कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये, कारण कार्यालयीन व्यवस्थापनाने हे महत्त्वाचे लेखनाचे 2 अंग आहे. प्रशासकीय लेखनाचे 2 प्रमुख अंग, त्याच्यामधलं टिप्पणी लेखन आणि पत्रलेखन हे दोन्ही भाग अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून आज आपण टिप्पणी लेखनावर थोडा प्रकाश टाकलेला आहे. टिप्पणी जर उत्तम प्रकारे लिहिली गेली, टिप्पणी लिहिताना साधारणतः माणसाला कायद्याचा, नियमाचा, शासन परिपत्रकाचा, शासकीय सूचनांचा अभ्यास असला पाहिजे. आणि जे काही महाराष्ट्र नागरिक सेवा नियम आहे, अनेक 9 प्रकारचे जे संच आहे आपले महाराष्ट्र नागरिक सेवा नियमाचे, ते सुद्धा त्याचासुद्धा आपला अभ्यास असेल तर आपण चांगल्या पद्धतीने टिप्पणीवर आपण जे काही त्याच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने आपले मत चांगल्या पद्धतीने देऊन आपण त्याच्यामध्ये ॲक्टचा उपयोग करू शकतो. नियमाचा उपयोग करून आपण आपल्या अधिकाराला चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्यामध्ये मदत करू शकतो आणि त्यामुळे प्रशासनामध्ये आपण लगेच निर्णय देऊ शकतो. निर्णय देण्यामध्ये उशीर होत नाही आणि प्रशासनाची एक पकड चांगली असते. जनमानसामध्ये आपल्या प्रशासनाबद्दल एक चांगलं मत असते. आपण लोकाभिमुख प्रशासन देऊ शकतो, प्रतिसादात्मक प्रशासन देऊ शकतो. म्हणजे आपल्याला उत्तरदायित्वाची जाणीव आणि जबाबदारीची जाणीव असली पाहिजे, जेणेकरून आपण सुप्रशासन देण्याचा प्रयत्न करता येतो आपल्याला आणि आपलं प्रशासन चांगल्या पद्धतीने चालू शकते असं मला वाटतं. आपण या ठिकाणी इतक्या वेळ पद्धतीने शांत चित्ताने ऐकून घेतलं. आपले काही प्रश्न असेल तर या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी मांडावेत. मी 5 मिनिट आपल्याला वेळ देतो. एवढ्या वेळात आपण काही प्रश्न असेल तर सांगा, अन्यथा आपण या ठिकाणी आपलं जे सेशन आहे या ठिकाणी संपूया. धन्यवाद.